प्रश्न क्रमांक 54। बाकीचे प्रश्न थोडे सोपे आहेत. प्रश्न क्रमांक 54 पाहू. एका विद्यार्थ्याने चुकून एका संख्येला 5/2 ऐवजी 2/5 ने गुणले तर गुणाकारात किती टक्केची कमी होणार? तर पहा, 5/2 ऐवजी 2/5 न गुणले तर किती टक्केची कमी होणार? मग आता पहा कसं करायला लागेल. सोपी त्याचा करा. त्रिपा गुणाकार 5 25 आणि बेदुनी 4 म्हणजे 25 वर कितीची कमी आली तर 4ची कमी आली. 25 वर कितीची कमी आली तर इथं 4ची कमी आली. ठीक आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 25 वरून 4 कमी झाले म्हणजे किती झाले? 21% पाहिजे म्हणून गुन्हेला किती होणार? 100. 25 × 25 25 चौक 100. 21 चौक किती होणार? 84. म्हणजे एकूण किती टक्केची कमी येणार? तर 84% काय येणार? कमी येणार. 56. चैतालीने 20% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने 5,000 रुपये रक्कम गुंतवली जी प्रत्येक वर्षासाठी आहे. जर तिला n वर्षानंतर 7,200 रुपये प्राप्त झाले तर nचा मान किती? म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? इथं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे. ठीक आहे. इथं आपल्याला अमाऊंट दिलेली आहे म्हणजे रास दिलेली आहे. आपल्याला इथं कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे, अमाऊंट दिलेली आहे. आणि इथं आपल्याला काढायचा काय आहे? आपल्याला काढायचं n म्हणजे काय काढायचे? वर्ष काढायचे आहे. ठीक आहे. इथं आपले दर सुद्धा दिलेली आहे. तर दर आहे आपल्याला किती टक्के? 20%. आणि चक्रवाढ व्याज किती दिलेला आहे? 5,000. आणि आपल्याला अमाऊंट म्हणजे रास दिलेली आहे 7,200. तर पहा आता हे कसं काढला तर पर्सेंटेज वरून हे सगळे निघते. पहा 20%. मग 20% म्हणजे किती होते? 20% म्हणजे 20/100. 0 कटला म्हणजे 1/5. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 रुपये काय तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट आहे आणि 5 रुपये काय तुमची अमाऊंट, 5 रुपये काय तुमचा मुद्दल आहे, 1 रुपया काय तुमची 1 रुपया तुमचा व्याज, 1 रुपया काय तुमचा व्याज आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 रुपयावर 1 रुपया व्याज भेटून आला म्हणजे 5 रुपयावर 1 रुपया व्याज भेटून म्हणजे 5 रुपये 1 रुपया म्हणजे 6 रुपये होणार. आणि 6 रुपये काय होणार? हे अमाऊंट. आणि 5 रुपये होणार P म्हणजे तुमची काय होणार? मुद्दल होणार. ठीक आहे. P म्हणजे तुमची इथे काय होणार? मुद्दल होणार. म्हणजे मुद्दल किती? 5,000 रुपये. ठीक आहे. मग आता जर काही आपण सोडवतो म्हटलं इथं या ठिकाणी तर पहा इथं P आणि A. ठीक आहे. इथं P आणि A. P किती आपल्याजवळ? 5 आणि अमाऊंट किती आहे? इथं या ठिकाणी आपल्याजवळ 6. तर प्रश्नात आपल्याला P म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे? प्रश्नात आपल्याला P म्हणजे मुद्दल या ठिकाणी दिलेली आहे 5,000 रुपये. आणि ते काही वर्षानंतर 20% दराने किती रुपये रक्कम प्राप्त होते म्हणते? म्हणजे A होऊन जाते आपल्याजवळ 7,200. A होऊन जाते आपल्याजवळ किती होऊन जाते? 7,200. तर मग आता याचा आपल्याला रेशो घेणं आहे. मग याचा रेशो घेणं म्हणजे समजा आपण ह्या वस्तू दिले जर आपण काढतो म्हटलं तर 0 कटला 2 नेले काढतो म्हणजे किती आले? 25. आणि इथे किती आले? 36. 25 आणि 36 आले. म्हणण्याचा अर्थ 25 हा कायचा वर्ग येते? 5चा वर्ग. आणि 36 हा कायचा वर्ग येते? 6चा वर्ग. म्हणजे म्हणण्याचा अर्थ P म्हणजे मुद्दल काय येणार? 5चा वर्ग. आणि अमाऊंट म्हणजे काय येणार? 6चा वर्ग. वर्ग म्हणजे काय दिलेला आहे? 2. म्हणजे वर्ग म्हणजे 2. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपल्याजवळ n बरोबर किती भेटणार? 2. म्हणजे किती वर्षासाठी रक्कम गुंतवली होती? तर 2 वर्षासाठी रक्कम गुंतवली होती. 58. 50 पैशाची 48 नाणी देऊन 2 रुपयाची किती नाणी येतील म्हणते. आता 50 पैशाचे 48 नाणे म्हणजे म्हणण्याचं 50 पैसे म्हणजे किती होणार? 1/2. 48 नाणे म्हणजे गुन्ह्याला काय होणार? 48. 2 नेले भागतो म्हणजे किती रुपये झाले? 50 पैसे 48 नाणे म्हणजे 24 रुपये झाले. मग आता ह्या 24 रुपयाचे आपल्याला 2-2चे कलदार जर का करायचे म्हणजे किती भागायला लागेल? 2 न भागायला लागेल. 24 भागिले 2 म्हणजे किती कलदार होणार? 12. मग 12चे 2 कलदार म्हणजे किती होणार? 24 रुपये होणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय येणार? 12. लागत किमतीवर 40% अधिक छापतो आणि त्या वस्तूवर तो ग्राहकाला 20% आणि 25% दोन क्रमांकात सूट देतो तर त्याला 140 रुपयाचा तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणते पहा. एक विक्रेता लागत किमतीवर, लागत किंमत म्हणजे मार्क प्राइस म्हणून म्हणजे याची आपण समजा जे काही किंमत असन त्याच्यावर किती टक्के तो छापतो? 40% अधिक छापतो. म्हणजे समजा नेहमी खरेदी किंमत किती असते? 100%. त्याच्यावर 40% अधिक छापतो म्हणजे किती होणार? 140%. त्याच्यावर तो त्या वस्तूवर तो ग्राहकाला 20% सूट देतो. म्हणजे 140% पहिले तो किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. म्हणजे 140 ची 20% जर काढतो म्हटलं 14 किती होणार? 28 रुपयाची काय देणार तो? सूट देणार. मग 140 मधून 28 रुपये जर का गेले तर मग आपल्याजवळ किती होते? 112 रुपये. मग पुन्हा काय करते तो? त्याला किती टक्के सूट देते? 25% सूट देतो. पुन्हा येले तो किती टक्के सूट देते? 112 वर 25% सूट देतो. आणि 112 वर 25% सूट म्हणजे पुन्हा किती रुपये सूट देणार तो? 28 रुपये. म्हणून 112 रुपयामधून जर 28 रुपये वजा केले तर आपल्याला किती भेटते? 84 रुपये. म्हणजे 100%ची काहीतरी वस्तू होती त्यांना 40% वाढवले. 40% वाढवले म्हणजे 140 झाले. मग त्याच्यावर तो 20% सूट देऊन आला म्हणजे 28 रुपये सूट देऊन आला. म्हणजे तो आता किती रुपये देऊन आला? 112 रुपये. मग पुन्हा तो काय करते? पुन्हा त्या वस्तूवरचं 25% सूट देते. म्हणजे 112 वर 25% सूट म्हणजे किती होणार? 28
28 रुपये होणार, म्हणजे तो शेवटी किती रुपयाला विकून आला, म्हणजे तो शेवटी तो त्याला विकून आला एसपी म्हणजे जी विक्री किंमत शेवटी तो किती रुपयाला विकून आला, 84 रुपयाला विकून आला. तर विकतो तर त्याला 140 रुपयाचा काय होतो, तोटा होतो. मग आता तो 84 रुपये विकून आला. खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, परंतु खरेदी किंमत नेहमी किती टक्के असते, 100%. म्हणजे 100% एक वस्तू खरेदी करून आला, 84% विकून आला, म्हणजे किती टक्केचा तोटा होऊन आला इथे या ठिकाणी तोटा होऊन आला 16% तोटा होऊन आला. आणि 16% म्हणजे आपल्याला किती रुपये दिलेला आहे, 140 रुपये दिलेला आहे. 16% म्हणजे 140. तुम्हाला काय विचारलं, खरेदी किंमत किती आहे, 100%. तर 100% म्हणजे किती, म्हणून इथं या ठिकाणी 140 गुणिले 100 भागेला 16. ठीक आहे. आता हे जर का सोडवतो म्हटलं तर पहा, इथं 4 चौक 16, 4 25 100. ठीक आहे. 4 1 4, 4 त्रिक 12, 2 गुणिले 4 5 20. आता याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे किती रुपये येणार, 875 रुपये काय येणार तुमची खरेदी किंमत येणार, म्हणजे सीपी बरोबर किती येणार, 875 रुपये. क्रमांक 60, ए बी पेक्षा 20% कमी कुशल आहे, ते दोघे मिळून एक काम 12 दिवसात समाप्त करतात. सी एकटा त्याच कामाला ए पेक्षा 9 दिवस अधिक दिवसात पूर्ण करतो. ए बी आणि सी सर्व काम सोबत पूर्ण करते. जर एकूण मजुरीत बीचा हिस्सा 1500 रुपये आहे तर एकूण मजुरी किती पहा. आता इथं काय म्हणते, ए हा बी पेक्षा 20% कमी कुशल आहे, म्हणजे ए लिहिला आणि बी लिहिला. ए हा बी पेक्षा 20% कमी कुशल आहे. 20% म्हणजे म्हणण्याचा अर्थ 20%. 20% म्हणजे किती, 20/100, 00 कटला 1/5. म्हणजे कमी कुशल आहे, म्हणजे 5 पेक्षा हा 1 कमी कुशल आहे. म्हणजे 5 पेक्षा 1 कमी आहे, म्हणजे 5 वर किती कमी आहे, 1 कमी म्हणजे 4 आहे. म्हणजे ए किती आहे, 4 आहे, तर बी किती आहे, 5 आहे. 20% म्हणजे किती होती, 1/5. कमी कुशल आहे म्हणजे 5 वर 1 ची कमी आहे, म्हणजे 5 वरून 1 कमी आहे, म्हणजे किती आहे, 4 आहे. म्हणजे ए ची कार्याची क्षमता किती आहे, 4, तर बी ची कार्याची क्षमता किती आहे, 5. ठीक आहे. इथं क्षमता हे काय आपल्याजवळ, इथं आपण लिहिली इथं क्षमता. ठीक आहे. पुन्हा काय म्हणते पुढं, ते दोघे मिळून 12 दिवसात काम समाप्त करतात. ठीक आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं ए ची क्षमता एका दिवसाची 4 आहे, बी ची क्षमता 5 आहे, म्हणजे दोघे मिळून एका दिवसात किती काम करते, 9 काम करते. एका दिवसाची क्षमता याची 9 आहे. असे करून येणे किती दिवस काम केले, 12 दिवस काम केले, म्हणजे आपल्याला भेटणार टोटल वर्क. ठीक आहे. 12 व किती होणार, 108. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एकूण काम किती आहे, 108. सी एकटा त्या कामाला ए पेक्षा 9 दिवस अधिक घेतो. मग इथं आपण मांडणी करू ए बी आणि सी. ठीक आहे. मग इथं जर आपण मांडतो म्हटलं तर इथं ए ची क्षमता किती आहे, 4, बी ची क्षमता किती आहे, 5, आणि टोटल काम किती आपल्याजवळ 108. हे काय क्षमता. ठीक आहे. आता एकूण काम आहे 108 काम. एका दिवसात ए 4 काम करते, 108 काम करायचं आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 108 काम पूर्ण ए किती दिवसात करणार, 4 1 4, 4 2 4 7 28, म्हणजे ए 27 दिवसात पूर्ण करणार. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते पुढं, सी त्याच कामाला ए पेक्षा 9 दिवस अधिक घेतो. त्याच कामाला सी ए पेक्षा 9 दिवस अधिक घेतो, म्हणजे 27 दिवस घेते. इथं काय दिवस, हे 27 दिवसात पूर्ण करते, तर सी किती दिवसात करणार, 27 + 9. 27 + 9 म्हणजे किती दिवसात पूर्ण करणार, 36 दिवसात पूर्ण करणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं सी ची क्षमता आपल्याला भेटणार, सी पूर्ण 108 काम 36 दिवसात पूर्ण करते, तर एका दिवसात किती काम करणार, भागायला काय करायला लागेल, 36. मग इथं 9 1 9, 9 2 18, 9 चौक 36, 4 1 4, 4 3 12. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सी ची आपल्याला काय भेटली, क्षमता भेटली. म्हणजे ए ची क्षमता 4, बी ची क्षमता 5, सी ची क्षमता किती भेटली आपली 3. मग आता त्या सर्वांची आपल्याला इथं आता आपली क्षमता भेटली. क्षमता भेटल्यानंतर पहा, आता ए बी आणि सी, ए ची क्षमता 4 आहे, बी ची क्षमता 3 आहे, 5 आहे, आणि सी ची क्षमता 3 आहे. मग आता नेहमी जे पैसे रक्कम मजुरी वापरली जाते नेहमी क्षमतेवर आधारित असते. मग इथं काय दिलं, त्या तिघांनी म्हणते एक सोबत काम पूर्ण केले. जर एकूण मजुरीत बीचा हिस्सा म्हणते 1500, मग इथं बीचा हिस्सा आपण काढलं 5, आणि 5 म्हणजे बीचा हिस्सा किती दिला आपल्याला, 1500 रुपये. एकूण कार्यक्षमता किती होणार, 5 आणि 4 9, 9 किती होणार 12. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं 5 म्हणजे किती होते, 1500, तर 12 म्हणजे किती रुपये होणार, तर 12 म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 किती रुपये होणार, 3600 रुपये. म्हणजे एकूण मजुरी किती येणार, 3600 रुपये येणार. प्रश्न क्रमांक 61 मध्ये एका संख्येच्या म्हणजे माहित नाही, एका संख्येच्या माहित नाही म्हणजे 4/5 पट मधून 3 वजा केले तर वजाबाकी किती येते म्हणते. एका संख्येच्या 4/5 मधून 3 वजा केले तर वजाबाकी किती येते म्हणते, 45 येते. तर ती संख्या कोणती, म्हणजे आपल्याला x बरोबर इथं काढणार आहे. मग आता पहा, इथं 4 गुणिले x म्हणजे 4x/5, हा 3 मायनस तिकडे जाताना काय होणार प्लस, म्हणजे 45 + 30 किती होणार 48. x बरोबर हा 5 भागावर तिकडे गुणाकारात 48 गुणिले 5 भागेला 4, 4 1 4, 4 2 8, 12 5 60. म्हणजे x बरोबर आपल्याला किती भेटला 60. म्हणजे ते संख्या कोणती होती 60. म्हणजे पर्याय क्रमांक 2 60. 3 संख्येचे गुणोत्तर
तीन संख्येचे गुणोत्तर 3 यास 5 यास 7 आहे, त्यांचा लसावी 5250 आहे, तर मध्य संख्या कोणती पहा. आता गुणोत्तर दिलं आहे 3 यास 5 यास 7. मग 3 यास 5 यास 7 याचं गुणोत्तर दिलं आहे, याचं काय काढलं आपल्याला एलसीएम. याचं जर का आपण एलसीएम काढतो म्हटलं सगळ्याच्या सगळ्या मूळ संख्या सरळ सरळ एलसीएम काढताना जर का मूळ संख्यांचा सगळ्याचा काय करायला लागेल, गुणाकार करायला लागेल. आणि या सगळ्या मूळ संख्याचा गुणाकार इथे आपल्याकडे 105 म्हणजे म्हणण्याचा अर्थ एलसीएम किती येते 105. मग यांचा लसावी किती आहे म्हणते 2550. मग लसावी 2550 आहे, आपलं लसावी 2550 आहे. गुणोत्तर प्रमाण जर काढतो म्हणजे 105 आला, म्हणून इथं 2550 म्हणतो 5250. 5250 भागेला 105. 105 जर का भागतो म्हणजे किती पट होते 5 पट होते. म्हणजे x बरोबर आपल्याला म्हणजे 1 बरोबर 1 युनिट बरोबर किती भेटलं आपल्याला 50. तर आपल्याला काय म्हणजे मध्य संख्या कोणती, मध्य संख्या कोणती होती आपल्याजवळ 5. तर 1 म्हणजे 50, तर 5 म्हणजे 50 गुणिला 5 म्हणजे किती होणार 250. पर्याय क्रमांक 1 250. क्रमांक 63 प्रश्न क्रमांक 63 इथं या ठिकाणी इथं 4 कंसात 3x 3/2 x वर्ग वजा 4x अधिक 3 कंस कंप्लीट वजा 1/2 4x वर्ग. इथं मायनसच्या ठिकाणी थोडं प्लस पाहिजे, म्हणजे 8x मायनस 18 बरोबर किती. ठीक आहे, इथं मायनसच्या ठिकाणी काय करायचं प्लस करायचा, थोडी मिस्टेक झालेली आहे. तर कंसाच्या आतमधल्या सगळ्या संख्येसोबत गुणाकार होणार याच्यासोबत. तर बेक बे बेदुनी 4 3 दुनी 6x वर्ग. इथं 4 उरला 4 चौक किती होणार -16x अधिक 4 त्रिक 12. हे वजाबाकी करायचं, वजाबाकी चिन्ह लिहिलं. 1/2 म्हणजे किती 0.5. आणि 0.5 कोणासोबत गुणतो म्हटलं म्हणजे काय होतं त्याची अर्धी होते. म्हणून इथं 4च्या वरती किती होणार 2x वर्ग अधिक इथं 8च्या वरती किती होणार 4x अधिक 18च्या वरती किती होणार इथं 9. आता हे कंसात आहे, वजाबाकी चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे तर कंसाच्या आतमधलं चिन्ह बदलून जाते. म्हणजे वजाबाकी आहे तर इथं काय होऊन जाणार, इथं प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल, म्हणजे इथं काय होणार मायनस, इथं काय होणार प्लस. मग इथं 6 मधून 2 गेले किती उरते 4x वर्ग. इथं मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस. 16 आणि 4 किती होणार इथं 20. ठीक आहे, मायनसचं चिन्ह इथं प्लस मायनस काय होणार आपलं मायनस प्लस प्लस काय होणार प्लस, म्हणजे 12 9 किती होणार इथं 21. म्हणजे 4x वर्ग वजा 20x प्लस किती होणार 21. कार पी एक निश्चित अंतर 66 किलोमीटर प्रति तास या वेगाने 11 तासात पार करते. ठीक आहे, 66 किलोमीटर प्रति तास हिचा वेग आहे आणि 11 तासात पार करते, म्हणजे गुन्हेला काय करायला लागेल इथं 11. ठीक आहे, मग किती किलोमीटर चालते 11 सकम 66 6 40 6 11 सकम 66 72, म्हणजे 726 किलोमीटर अंतर पार करते. क्यू तेवढेच अंतर तिच्यापेक्षा 242 किलोमीटर अधिक अंतर. तिच्यापेक्षा 242 म्हणजे 242 तिच्यात जर का प्लस करतो म्हटलं तर 4 आणि 2 किती 6 आणि 2 किती झाले 8, 4 आणि 2 6, 7 आणि 2 किती झाले 9, म्हणजे 968 किलोमीटर अंतर चा सरासरी वेग किती होणार, म्हणजे किती किती तेवढ्याच वेळात. म्हणजे तेवढ्याच वेळात म्हणजे 968 भागेला 11, 11 1 11, 11 8 88, 11 8 88, म्हणजे सरासरी वेग किती होणार 88 किलोमीटर पर हवर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 64 अपरिमेय संख्या आहे म्हणते. अपरिमेय संख्या म्हणजे 11/8. इथं 2 गुणेला वर्गमुळात 3. ठीक आहे, इथं 2/3 आणि इथं वर्गमुळात 9. मग अपरिमेय संख्या म्हणजे ज्याचा वर्गमूळ बाहेर निघत नाही त्याला आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या. आता इथं वर्गमुळात चिन्ह आहे नाही म्हणजे हे होणार नाही, इथं वर्गमुळात चिन्ह आहे हे होणार नाही. मग 3 दुनी किती होते 6 आणि वर्गमुळात किती 9. आता याचा वर्गमूळ तर बाहेर निघते म्हणजे हे सुद्धा होणार नाही, फक्त याचा वर्गमूळ याचा बाहेर निघत नाही. म्हणजे अपरिमेय संख्या कोणती येणार वर्गमुळात 2 गुणेला 3. मध्ये सुरुवातीला मुलांची संख्या मुलींच्या दुप्पट होती. एक बस होती. ठीक आहे, इथं या ठिकाणी मुलं आहे आणि मुली आहे. मुलांची संख्या मुलीच्या दुप्पट म्हणजे मुली x आहे तर मुलं होणार 2x. ठीक आहे, मार्गात समोर जाताना 15 मुलं बसमधून उतरले. 15 मुलं बसमधून उतरले म्हणजे 2x वजा किती होणार 15 व 10 मुली बसमध्ये चढल्या म्हणजे x अधिक किती होणार 10. ठीक आहे, चढल्या तर हे दोघंही काय होते बरोबरीत होते, म्हणजे इथे काय लिहिलं बरोबरीचं चिन्ह. बस आपल्याला हे सोडवणं आहे. इथं हा x आणतो म्हटलं म्हणजे 2x मधून x गेला म्हणजे बरोबर किती होणार x. हा 15चा इकडे मायनस इकडे काय होणार प्लस, म्हणजे 15 आणि 10 किती होणार 25, म्हणजे x बरोबर किती आला 25. तर सुरुवातीला मुलं किती होते, सुरुवातीला मुलाची संख्या होती इथे 2x, म्हणजे इथं 2x च्या ठिकाणी 25 ठेवतो म्हटलं म्हणजे 2 गुणिले 25 म्हणजे सुरुवातीला मुलं किती होते 50. आणि मुली विचारल्या असतात मुली किती होत्या 25. त्यामध्ये आपल्याला 55, त्यानंतर 69, 91 आणि 136 त्रिकोणी संख्या कोणती नाही. मग त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. तर त्रिकोणी संख्या नेहमी म्हणजे कशी असते क्रमागत 2 नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेली संख्या किंवा त्याच्या पुढची संख्या. पहा, दिलेली संख्या गुणेला पुढली संख्या
भागेला 2 हे काय असते त्रिकोणी संख्या असते. पण आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे, आपल्याला त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखण्यासाठी काय करावं लागेल, तर पहा आपण पर्यायामधून पाहू. तर पर्यायामधून आपल्याला सोडवावं लागेल. पहा, तर आता सगळ्यात पहिले काय करायचं, दिलेली संख्या याची काय करायची दुप्पट, 55 गुणिला 2, 55 ची दुप्पट किती होते 110. आता हे जे 110 आपल्याला संख्या भेटली, याच्या अगोदरची एक पूर्ण वर्ग संख्या पहा, याच्या अगोदरची एक पूर्ण वर्ग संख्या काय येणार 100, आणि 100चा वर्गमूळ किती होते 10. म्हणजे त्या दिलेली संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 10. मग जर आता पाया 10 आहे म्हणजे दिलेली संख्या किती झाली 10, पुढची संख्या किती झाली 11, म्हणजे भागेला किती येणार 2, 2 ने भागतो म्हटलं आलं 5, म्हणजे 11 5 किती आले 55. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 55 हे त्रिकोणी संख्या आहे. मग त्याचप्रमाणे आपण पर्याय क्रमांक दुसरा जर पाहायचं म्हटलं, 69 गुणिला 2, 9 दुनी 18, 3 दुनी 12 आणि 13 ची 3 138. 138च्या अगोदरची एक पूर्ण वर्ग संख्या जर का आपण विचार करतो म्हटलं तर 121, आणि 121चा वर्गमूळ किती येणार 11. म्हणजे 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, मग 11 गुणिला किती होणार आहे पुढं 12, भागेला किती होणार 2, 2 ने भागतो म्हटले 6, म्हणजे 11 सकम किती झाले 66. इथं किती झाली 66, इथं किती आहे 69, म्हणजे 69 ही त्रिकोणी संख्या आहे का, तर 69 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. 55 आहे, 91 आहे आणि 136 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. तर प्रश्न क्रमांक 75, 3 सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती पहा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आपल्याला दिलेला पर्याय 3 दिलेला आहे, 5, 9 आणि यापैकी नाही. तर विषम संयुक्त संख्या आपल्याला विचारली. संयुक्त संख्येचा अर्थ काय होते, की संयुक्त संख्येचा अर्थ होते ज्या संख्येला एक आणि त्याच संख्या व्यतिरिक्त अजून कोणत्या संख्येने जर का भाग चालला असेल त्याला काय म्हणतो आपण संयुक्त संख्या म्हणतो. तर पहा इथं 3 आहे, ह्या 3ला 3 न भाग जाते आणि 1 न भाग जाते, त्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येला भाग जात नाही, म्हणजे 3 हे संयुक्त संख्या नाही आहे. 5 आहे, 5 ले 5 न भाग जाते आणि 1 न भाग जाते, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने जात नाही, म्हणजे 5 ही आपली काय नाही आहे संयुक्त संख्या नाही आहे. कारण की संयुक्त संख्या काय म्हणते, दिलेल्या संख्येला त्याच संख्येनं आणि 1 न त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या तरी संख्येनं भाग गेला पाहिजे. मग इथं 9 ला 3 न भाग जाते, 9 ला भाग जाते आणि 1 न भाग जाते, म्हणजे 9 नाही चालला 1 नाही चालला, त्याच्या व्यतिरिक्त काय चालला 3 नाही चालला, म्हणून 9 काय आहे हे विषम संयुक्त संख्या आहे, म्हणजे 9. संबंध गट ओळखा म्हणते. इथं आपल्याला दिलेला आहे 80, 16 आणि 20. ठीक आहे, 144, 36 आणि 24. आता इथं काय कंडिशन झालेली आहे, जे मधली संख्या आहे ना याचाच वर्गमूळ घेऊन आपण भागलेला आहे. पहा इथं 16 जर का 4 न भागतो म्हटलं 16चा वर्गमूळ 4, आणि 4 जर का 16 न भागतो म्हणजे किती झाला 4, 20 चोकीत झाले 80. मग इथं पुन्हा 36चा वर्गमूळ 6, आणि ह्या 6 न 36 ले भागतो म्हटलं तर 6 6 36 आणि 24 सगळं किती 144. मग त्याचप्रमाणे जर का पर्यायामधून पर्याय क्रमांक 3 जर आपण पाहायचं म्हटलं 189, 49 आणि 27. 49चा वर्गमूळ 7, 7 न जर का भागतो म्हटलं आले 7, मग 27 गुणिला 7 म्हणजे किती होते 189, म्हणजे पर्याय क्रमांक 3 189, 49 आणि 27. प्रश्न क्रमांक 81 म्हणते EXPLAIN या शब्दाच्या प्रत्येक स्वराला इंग्रजी वर्णमालेनंतर येणाऱ्या अक्षरासोबत बदलले. प्रत्येक स्वर कोणते, AEIOU, ई नंतर कोणते येते ABCDEF, ए नंतर कोणते येणार BNI, आय नंतर कोणते येते ABCDEFG IJK. ठीक आहे, आय नंतर कोणते येते प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 म्हणते EXPLAI आणि N या प्रत्येक स्वराला इंग्रजी वर्णमालेनंतर येणाऱ्या अक्षरासोबत बदलले. म्हणजे ई नंतर स्वर येते AEIOU, ई नंतर कोणत्या येते F, ए नंतर कोणत्या येते B. ठीक आहे, त्यानंतर आय नंतर कोणत्या येते J, हे स्वरानंतर बदलले. आणि व्यंजनाच्या अगोदर म्हणते, व्यंजनाच्या अगोदर म्हणते म्हणजे हे व्यंजन आहे बाकीचे याच्या अगोदर कोणते, म्हणजे यमच्या नंतर कोणता येणार, अगोदर म्हटलं म्हणजे नंतर पकडा, समजा उलट पकडू आपण. यमच्या नंतर कोणतं यन, त्यानंतर इथं LKL, त्यानंतर इथं OP, इथं काय येणार WX. ठीक आहे, याप्रमाणे आपण काय झाली मांडणी झाली. वर्णानुक्रमे व्यवस्थित जर का लावतो म्हटलं तिथं काय येणार सगळ्यात पहिले BCDEFJ, मग नंतर कोण येणार K, मग कोण येणार M, त्यानंतर O, मग कोण येणार W. मग उजवीकडून तिसरा कोणता, मग उजवीकडून तिसरा कोण येणार M, म्हणजे पर्याय क्रमांक 3 M. ते 1 जानेवारी 2011चा रविवार होता, तर 31 डिसेंबर 2011चा कोणता होता पहा. 1 जानेवारी 2011चा काय म्हणते शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2011चा वार कोणता. पण इथं लक्षात घ्या
जर समजा तुमचा वर्ष सारखा असेल आणि त्याच वर्षात जर वर्ष सारखा असेल आणि वर्ष कोणतं असेल सामान्य म्हणजे साधारण जर का वर्ष असेल तर साधारण वर्षातला पहिला दिवस आणि अंतिम दिवस कोणता असते सारखाच असते ठीक आहे. परंतु सामान्य वर्षातून जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या वर्षाची पहिली तारीख जातो तो काही जाते एक दिवसानं समोर जाते. परंतु याच ठिकाणी जर का समजा लीप वर्ष असतं तर लीप वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचे दिवस किती दिवसानं पुढे जाते एक दिवसानं पुढे जाते. आणि लीप वर्षाचा पहिला दिवस आणि लीप वर्षानंतरचा दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस हा किती दिवसानं पुढे जाते 2 दिवसानं पुढे जाते. तर कंडिशन अशी इथं हे आहे की 1 जानेवारी 2011चा शनिवार आहे आणि त्याच वर्षी 31 डिसेंबर 2011चा कोणता वार आहे म्हणजे त्याच वर्षीचा पहिला दिवस दिला आहे आणि शेवटचा दिवस विचारला आहे. तर सामान्य वर्षात त्याच वर्षीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस काय असते सारखाच असते म्हणून इथं सुद्धा काय येणार शनिवार. पर्याय क्रमांक 2. 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर विजेचा खांब आहे दुतर्फा आहे ठीक आहे. मग 1.5 किलोमीटरचे आपण काय करू इथं मीटर दिलेलं आहे म्हणजे 1.5 किलोमीटरचे आपण मीटरमध्ये रूपांतर करतो म्हटलं ते होऊन जाणार 1500 मीटर. आणि 60 मीटर अंतर प्रत्येकी 60 मीटर अंतरावर लावायचे म्हणून भागायला काय करू आपण 60 जर काही भागतो म्हटलं तर साइन 2 12 उरले की 3 6 5 30 म्हणजे 25 खंबे लागणार ठीक आहे. आणि खंबे लागणार म्हणजे 2 खंब्यामधलं अंतर समजा किती असणार जे काही असणार आपला 60 मीटरचा आहे म्हणून याच्यात काय करायला लागणार 1 प्लस करायला लागणार 25 प्लस किती होणार 1 26 असे किती तर्फे आहे दुतर्फे रस्ते म्हणजे 26 दुतर्फे खंबे म्हणजे 26 इकडे आणि 26 इकडे 26 आणि 26 किती होणार टोटल 52 खंबे लागणार. मिनिटाला 3 तास 10 मिनिटाचा काटा 3 तास 10 मिनिटात किती अवधीमध्ये किती अंश फिरेल म्हणते. मग पहा 3 तास 10 मिनिटं मग आपल्याला इथं एक असं माहीत पाहिजे समजा हे घड्याळ आहे हे घड्याळ आहे आपण घड्याळ काढली 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे घड्याळ पूर्ण असते आपली 360 अंशाची. आपला जो मिनिट काटा असते समजा आपला मिनिट काटा 12वर आहे मिनिट काटा इथून फिरून 12वर फिरून पुन्हा 12वर आला म्हणजे किती अंश फिरला 360 अंश फिरला आणि मिनिट काटा जिथं होता फिरून तिथंच आला म्हणजे त्याला किती वेळ लागते 1 तास लागते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो इथं 1 तासात किती अंश फिरते 360 अंश फिरते. आपल्याला दिलेलं किती आहे 3 तास मग 1 तासात 360 अंश तर 3 तासात किती अंश ठीक आहे. मग गुणेला 360 गुणेला 3 साइन 3 18 3 3 9 1 10 म्हणजे 3 तासात किती अंश झाले 1080 अंश झाले. अजूनही 10 मिनिटं बाकी आहे. मग आता इथं एका तासात 360 अंश म्हणजे म्हणण्याचा अर्थ 60 मिनिटात किती अंश 360 तर एका मिनिटात किती अंश ठीक आहे. म्हणून इथं काय होणार 360 भागेला 60 म्हणजे एका मिनिटात किती अंश होणार 6 अंश ठीक आहे. एका मिनिटात 6 अंश. मग आपल्याला माहित झालं की बा 3 तासात किती अंश होऊन आले 3 तासात आपल्याकडे 1080 अंश एका मिनिटात किती अंश होते 6 मग एका मिनिटात 6 तर 10 मिनिटात किती 10 गुणेला 6 म्हणजे किती अंश होणार 60 मग हे 10 मिनिटं मग 10 मिनिटात किती अंश होणार 60 मग 1080 अधिक 60 म्हणजे किती 0 8 7 4 चालले एक म्हणजे किती होणार 1040 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 2 1040. परस्पर संबंध ओळखा 71 48 यास 5 ठीक आहे 59 86 बरोबर किती आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह विचारलंय. इथं केलेलं काय इथं दिलेल्या संख्येची काय केली बेरीज 7 आणि 8 8 आणि 16 16 4 किती झाली 20 आणि याला कितीने भागलं 4 म्हणजे किती आला इथं 5 येथे सुद्धा काय होणार आपली बेरीज होणार. मग इथं 9 5 किती झाले 14 14 किती झाले 20 आणि 20 आणि 8 किती झाले 28 28 ला जर का 4 ने भागतो म्हटलं 4 7 28 म्हणजे किती येणार 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 7. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 12वे अक्षर पासून डावीकडे पहा. आता इंग्रजी वर्णमाला आपल्याला लिहायला लागेल ए बी सी डी ई एफ जी एच एक्स वाय झेड पर्यंत लिहायला लागेल. लिहितो म्हटलं म्हणजे जवळपास आपले 25-30 सेकंद गेले. त्यानंतर डावीकडून 12वा डावीकडे 6वा हे आपल्याला पुन्हा समजणार नाही म्हणून एक तुम्हाला सोपा जुगाड सांगतो पहा. इथं म्हणते डावीकडून 12व्या अक्षर पासून ठीक आहे आणि काय म्हणते डावीकडे डावीकडून 12 अक्षरापासून डावीकडे 6वे म्हणते. मग जर आता इथं लक्षात ठेवायचं जर का समजा तुमची बाजू सारखी असेल म्हणजे डावी डावी किंवा उजवी बाजू तर काय करायची दोघांची बेरीज 12 किती झाले 18 मग इथं पासून हा शब्द म्हणजे काय करायला लागेल 1 + 18 किती झाला 19 म्हणजे 19वा क्रमांक कोणते यस. जर आता जर का इथं डावी इथं उजवी असते काय असती वजाबाकी इथं उजवी डावी असते काय असती वजाबाकी परंतु सारखी बाजू म्हणजे काय करायची बेरीज. आणि इथं जर का पासून हा शब्द नसता 12व्या अक्षरानंतर म्हणतं असलं 12व्या अक्षरानंतर जर का म्हटलं असतं तर आपण घेतला असता 18वा आणि 18व्या क्रमांकावर कोणते आर परंतु इथं काय म्हटलं पासून पासून म्हटलं म्हणजे काय करायला लागेल तो एक अक्षर पुन्हा घ्यायला लागेल म्हणजे काय येणार इथं 1 प्लस म्हणजे किती येणार 19. रांगेत यम चा डावीकडून 15वा क्रमांक आहे. एकूण मुलं किती आहे म्हणते समजा 35 एकूण मुलं समजा 35 मुलांच्या रांगेत डावीकडून 15वा डावीकडून कोणता क्रमांक आहे यमचा 15वा क्रमांक आहे
ठीक आहे. एम आणि आरच्या मध्ये 10 मुलं आहे. एम आणि आर समजा इथं समजा आर आहे. एम आणि आर यांच्या मधात किती मुलं आहे? 10 मुलं आहे. तर डावीकडून आरची स्थिती काय? तर डावीकडून आरची मग आता 10 मुलं इथं आहे. मग होऊ शकते इथंच असं नसं नाही म्हणजे समजा डावीकडून समजा आर हा 15वा आहे. तर डावीकडून उजवीकडून जर का समजा इले घेतो म्हटलं, ठीक आहे. एम आणि आरच्या मध्ये जर का इथं घेतो म्हटलं, इथं समजा याच्या मधात 10 मुलं आहे. म्हणजे याला आपण उजवीकडून मोजू शकतो. आलं लक्षात? असं नाही का आपण इथंच पकडू शकतो. इथं जरी आरले पकडलं तरी मधात किती होणार? 10. इकडून जरी पकडलं आरले तरी मधात किती होणार? 10. म्हणून आर निश्चितपणे इथं आहे का इथं आहे काही सांगता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार? 2 म्हणजे सांगता येणार नाही. पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. यापैकी नाही. यापैकी नाहीचा अर्थ काय होते? का म्हणजे उत्तर निघते परंतु याच्यात दिलेलं नाही आहे. परंतु याचं उत्तर निघत नाही कारण की आरची स्थिती काही निश्चित दिलेली नाही आहे. डावीकडून आहे का उजवीकडून आहे? जर का असं काही दिलं असतं तर मग आरची स्थिती सांगता आली असती. परंतु असं दिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 सांगता येणार नाही.